बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबीसी. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आज लोकार्पण सोहळा होतो आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्डियाक लॅबचं उद्घाटन होत आहे. माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक आहेत, उपसंचालक आहेत, त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, आरएमओ आहेत आणि जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पाहायला मिळतात. आता थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री काही क्षणामध्ये या ठिकाणी येतील. त्याची जोरदार तयारी या ठिकाणी पाहायला मिळते. माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आलेली आहे आणि आता काही क्षणामध्ये या ठिकाणी दादा येतील, उद्घाटन करतील आणि इथून पुढं बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये जे काही अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, निदान आणि उपचार एकाच छताखाली होणार आहे. त्यामुळं नक्कीच बीड जिल्ह्यातल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचाच एक स्पेशल उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे क्षणामध्ये संपन्न होतो. या कामाची पूर्तता करण्यासाठी मान्य डॉक्टर नितीन आंबाडेकर संचालक आरोग्य सेवा मुंबई, डॉक्टर रेखाजी गायकवाड मॅडम उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर आणि हा सर्व बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबीसी. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बीडच्या अत्याधुनिक कोट्यावधी रुपयाची जी काही कार्डियाक कॅथ लॅब आहे, युनिट आहे, त्याचं उद्घाटन केलं आहे. मात्र ही इमारत उभी करताना संबंधित कॉन्ट्रॅक्टदारानं कुठलंच तारतम्य ठेवलं नाही. त्यामुळं दादाची सटकली काय म्हणालेत पहा. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर दादांचा बारकावा, कामाची पारदर्शकता आणि त्याचबरोबर दिलेल्या पैशाचा पूर्ण हिशोब हे दादांचं तत्त्व आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यांनी दरवाजामध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा दरवाजाचे स्क्रू असतात ते पाहिले आणि दादांची सटकली. नक्की काय घडले तुम्ही पहा. मॅडम मोबाईल हा दिनाचा कार्यक्रम जरी असला तरी त्यांची जास्त अजिबात पूर घालून जाऊ नका. चप्पल घालून बूट घालून पुढे येऊ नका. हे इथले चप्पल घाला, तुमचे चप्पल काढा. चप्पल संपल्या तर बाकीच्याने थांबा. पुढे काम केलं नाही, काम स्क्रू देखील मारला नाही. इथं स्क्रू नाहीये, इथं स्क्रू नाहीये, इथं स्क्रू नाहीये, तिथं स्क्रू नाही. कशावर तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे. आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही. आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा आहे, त्याच्यामुळं जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही. जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात. तुम्ही इथंच बघा किती. इथं आहे का स्क्रू, इथं आहे का स्क्रू. अंडरवर्किंग येतं, मग कशाला मला उद्घाटनाला बोलू सांगू नका. हँडओव्हर केलेलं बिल्डिंग ही पद्धत बरोबर नाही. ऍक्शन घेईल त्याच्यावर. नाहीतर ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल. हँडओव्हर केलेलं इमारत मी जे बघतो बारीक, मला हाऊस नाही. हँडओव्हर
पंचाला काही म्हणजे कुणाला कुठलाच इंटरेस्ट नाही. जो ॲक्युरेटपणा असतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात, फक्त त्या जिथल्या तिथं करायच्या असतात. बघा आता तिथं पण काहीतरी हे झालेलं आहे. इथं खाली काय झालं, इथं दिसतंय काय एसीच्या खाली काय आहे ते मी लावायला येतो. मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो. हे काम तुमचं नाही, जे PWDचे कुणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AC यांची कामं आहे ती. त्यांना आपण पैसे देतो, महिन्याच्या महिन्याला पगार त्यांना देतो. हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही. हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची कामं आहे, ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याची कामं आहे. दरवाजीची हाईट चांगली दिली, बरंच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला. इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे, नाहीतर हेच इथं घेतलं असतं तर तिथल्या तिथंही वायर लांब दिसती की दिसली नसती. छोट्या छोट्या गोष्टी असतात. हेच जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या. हाईट पण चांगली दिली, बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या. ह्याच्यात काय तुम्हाला तुम्ही खास कोणी माझ्या पाहुणे नाही, तुम्ही सांगितलं कुणी बूट आणि चप्पल हे घेऊन तरी आले पुढे करून सगळं चांगलं आहे. हे पण वर्षभर मी विजिट केलं तर फक्त त्या जनरेटर नाही म्हणून सरकार ते काम करायला तयार आहे. सुदैवाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे असतील, मी असतील, प्रकाश आंबेडकर असतील, बाकीचे सगळे आमचे हसन मुश्रीफ साहेब असतील, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळात काम करत असतो. आणि आमची मनापासून धारणा आहे की आमच्या ग्रामीण भागातले, आमच्या वेगवेगळ्या शहरातल्या लोकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा ह्या आपल्याला देता आल्या पाहिजे. आणि म्हणून राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज द्यायचं ठरवलेलं आहे. नर्सिंग कॉलेजेस आपण त्या ठिकाणी देतोय. मोठ्या प्रमाणावर पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस आणि बाकीचे डॉक्टर्स हे वेगवेगळ्या क्षेत्रामधले मान्यवर ह्या कामाकरता मंत्री महोदय करतात. सन्माननीय अजितजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे तथा पालकमंत्री बीड यांच्या शुभ हस्ते आणि सोबत समवेत सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न होतो आहे. आमचे संचालक सन्माननीय डॉक्टर नितीनजी अंबाडेकर, संचालक आरोग्य सेवा मुंबई आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून श्री विवेकजी जॉन्सन सर, जिल्हाधिकारी बीड, हे सुद्धा प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्यासाठी एक शासन आणि प्रशासनाचा माध्यम म्हणून या सर्व गोष्टींची पूर्तता हा कॅटलॉग युनिटचा लोकार्पण सोहळा आज कणखर, दमदार व्यक्तिमत्व आणि जे वेळेचे कायम पाबंद पाळणारे आहेत असे सन्माननीय मंत्री महोदय अजितजी पवार साहेब यांनी केलेलं आहे. आम्हा सर्वांना प्रश्न होता दादा की एवढा वेळ का लागतोय, परंतु सर्व गोष्टी योग्य आणि सुसज्ज आम्हाला काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा दादा आपल्या शब्दातून मिळावी यासाठी आपण 2 मिनिटात ऊर्जा मिळाली. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी विक्रम काळेजी, शहराचे आमदार संदीप क्षीरसागरजी, डॉक्टर योगेश क्षीरसागर, शहरामध्ये काम करत असणारे सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिष्ठित नागरिक, तसंच आपले जिल्हाधिकारी विवेकजी जॉन्सन, CEO जितीन महाजन, रहमान, डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर रेखा गायकवाड, सगळे आमच्या कॅथलॅब युनिट या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, विशेषतः आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आणि राज्य सरकारच्या विविध विभागाचे उपस्थित असणारे अधिकारी, आमचे जिल्हा पोलीस प्रमुख, सगळे आमच्या इथं उपस्थित असणाऱ्या विद्यार्थिनी, नर्सिंग होम मध्ये
नर्सिंग होममध्ये कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या माझ्या सगळ्या विद्यार्थिनी, सर्व स्टाफ, बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, तरुण मित्रांनो, खरं तर सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आजचा दिवस मराठवाड्याच्या, महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वाचा दिवस आहे. आज आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, या दिनाच्या निमित्तानं मी सुरुवातीलाच मराठवाडा हा स्वतंत्र होण्याच्या दृष्टिकोनातनं, महाराष्ट्रात येण्याच्या दृष्टिकोनातनं ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले आहे त्या सगळ्या मान्यवरांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. त्याचबरोबर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा आज वाढदिवस, त्यांच्याही वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था, उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था, सुसज्ज पार्किंग, उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, लग्न, वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस, भगवान बाबा प्रतिष्ठान समोर, बार्शी रोड, बीड.